Good morning, students. In the previous period, we saw lesson number 1, Introduction to our Constitution. In that lesson, we saw meaning of the Constitution. Now, we are going to discuss provisions in the Constitution. Provisions in the Constitution are about different things. Citizenship, for example, citizenship, rights of citizens, the relationship between citizens and the state, subjects of the laws to be made by the government, elections, restrictions on government, jurisdictions of the state. म्हणजे काय की संविधानातील तरतुदी ज्या असतात त्या वेगवेगळ्या विषयांवर असतात. त्या कोणत्या तर त्या उदाहरणार्थ नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक, शासन संस्था यांच्यात नागरिक आणि शासन यांच्यातील संबंध, शासनाने करायचे वेगवेगळे जे कायदे असतात त्याचे विषय, निवडणुका, नंतर शासनावर काही मर्यादा असतात त्या मर्यादा, राज्यांचे अधिकार क्षेत्र या सगळ्यांचा यात समावेश आहे. ऑलमोस्ट ऑल कंट्रीज हॅव एक्सेप्टेड द प्रिन्सिपल्स ऑफ गव्हर्नन्स अकॉर्डिंग टू अ कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे संविधानानुसार राज्यकारभार चालण्याचं राज्यकारभार करण्याचं सगळ्या देशांनी हे संविधानानुसार राज्यकारभार चालवण्याची गोष्ट ही सगळ्या देशांनी किंवा चालवण्याचं तत्व सगळ्या देशांनी स्वीकारलेलं आहे. येट द नेचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ डिफरंट कंट्रीज इज डिफरंट. पण हे जरी स्वीकारलं असलं तरी देशाच्या संविधानाचं जे स्वरूप आहे ते वेगवेगळं आहे. देर आर डिफरन्सेस ऑफ हिस्ट्री, सोशल स्ट्रक्चर, कल्चर, ट्रेडिशन्स एक्सेट्रा बिटवीन द कंट्रीज. प्रत्येक देशाचं संविधानाचं स्वरूप वेगवेगळं असल्यामुळे इतिहास, समाजरचना, संस्कृती, परंपरा इत्यादी गोष्टीमध्ये देशामध्ये काय दिसते, भिन्नता असते आणि अगदी भिन्नता असून वेगळेपणा असतो. Their needs and objectives also might be different. Each country tries to create a constitution that is not only suited to its needs and objectives but also is in tune with its distinct nature. म्हणजे काय की जशी या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये देशादेशामध्ये भिन्नता असते, वेगळेपणा असतो, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या विविध राष्ट्रांच्या गरजा, त्यांचं उद्दिष्ट हे सुद्धा वेगवेगळं असतं आणि त्यालाच अनुरूप असं संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न ते राष्ट्र करत असतं. नंतर लेट अस फाइंड आउट सम इन्फॉर्मेशन अबाउट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ एनी वन कंट्री ऑफ युअर चॉईस विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. म्हणजे खाली दिलेल्या पॉईंट्सनुसार तुम्ही तुमच्या चॉईसनुसार काय करा. अमेरिका, इंग्लंड वगैरे असे सगळे देश हे जे देश आहेत ना यांचा राज्यकारभार सुद्धा संविधानानुसार चालतो. तर तुम्ही काय करायचं दिलेलं आहे की या पॉईंट्सनुसार खाली जे पॉईंट्स दिलेले आहेत त्याच्यानुसार तुम्ही काय करा, एखाद्या कंट्रीच्या कॉन्स्टिट्यूशनची माहिती गोळा करा असं दिलं आहे. नेम ऑफ द कंट्री, त्या कंट्रीचं नाव, इयर ऑफ द मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, त्या राज्याची देशाची कॉन्स्टिट्यूशन कशी तयार झालेलं वर्ष, कॉन्स्टिट्यूशन जे संविधान तयार झालं ते वर्ष, आणि 2 फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन आणि त्या संविधानातलं काय हे 2 त्यांचे गुणधर्म, फीचर्स आहे ना. तर हे तुम्हाला वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं आहे. नंतर बघा आता इथे माहिती दिली आहे. डू यू नो द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ कंट्रीज लाईक अमेरिका, USA आणि इंग्लंड, UK इज कॅरीड आउट ॲज पर देअर रिस्पेक्टिव्ह कॉन्स्टिट्यूशन्स बट दीज 2 कॉन्स्टिट्यूशन्स आर डिफरंट. अमेरिका आणि इंग्लंड आहे ना, अमेरिका आणि इंग्लंड हे जे देश आहेत carried out as per their respective, but these 2 constitutions are different. या दोन्हीही देशांच्या कॉन्स्टिट्यूशन्स कशा आहेत, वेगळ्या आहेत. द अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन केम इनटू फोर्स इन 1789. अमेरिकेची जे संविधान आहे ते केव्हा उदयास आलं, काय सांगितलेलं इथे, 1789 मध्ये. केव्हा, 1789 मध्ये. नंतर इट इज रिटन कॉन्स्टिट्यूशन अँड हॅज ओनली 7 आर्टिकल्स. ह्याच्यात फक्त 7 आर्टिकल्स आहे. इवन आफ्टर 225 इयर्स द अमेरिकन गव्हर्नमेंट फॉलोज द सेम. आणि 225 वर्ष झाल्यानंतरही अमेरिकन गव्हर्नमेंट जे आहे तीच संविधान काय करत आहे, फॉलो करत आहे. इंग्लंड हॅज अ लॉंग हिस्ट्री ऑफ सेव्हरल कंट्रीज. इंग्लंडची खूप मोठी हिस्ट्री आहे. इंग्लंड हॅज अ लॉंग हिस्ट्री ऑफ काय दिलेलं आहे, सेव्हरल कंट्रीज. इंग्लंड या देशाला अनेक
अशा सेंचुरीजचा काय आहे, इतिहास आहे. द रूल्स ऑफ रनिंग द कंट्री हिअर आर फाउंड इन द फॉर्म ऑफ कन्व्हेन्शन्स. म्हणजे इथल्या राज्यकारभाराचे नियम जे आहेत ते नॉर्म्स अँड ट्रेडिशन्स दिले ना. हे जे नियम आहे हे या देशातल्या असलेल्या संकेत, रूढी, परंपरेच्या स्वरूपात हे कशाच्या स्वरूपात आढळतात, म्हणजे राज्यकारभाराविषयीचे नियम या देशात संकेत, रूढी, परंपरा याच्या स्वरूपामध्ये आढळतात. तरीसुद्धा दे आर फॉलोड, काय दिलंय, मेटिक्युलसली. बघा हा शब्द मेटिक्युलसली म्हणजे काटेकोरपणे. तरीसुद्धा त्याचं काटेकोरपणे पालन करण्यात येते. द मॅग्ना कार्टा ऑफ 1215 marks the beginning of the development of the English Constitution. म्हणजे काय की 1215 मध्ये झालेल्या मॅग्ना कार्टा करार झालेला होता. कोणता? मॅग्ना कार्टा. या मॅग्ना कार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित होत गेले. इवन दो देर आर सर्टन रिटन रूल्स, द इंग्लिश कॉन्स्टिट्यूशन इज कन्सिडर्ड टू बी प्रायमरीली अनरिटन. म्हणजे काही लिहिलेले जे लिखित नियम आहे त्याचा समावेश जरी येत असला तरी इंग्लंडचं संविधान कसं आहे, अलिखित आहे. अनरिटन म्हणजे प्रामुख्याने अलिखित आहे. ठीक आहे. नंतर नेसेसिटी ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन. देर आर सेव्हरल ॲडव्हान्टेजेस ऑफ गव्हर्निंग अ कंट्री विथ द हेल्प ऑफ रूल्स अँड प्रोव्हिजन्स इन्क्लुडेड इन अ कॉन्स्टिट्यूशन्स. आता बघू आपण संविधानाची आवश्यकता. मग संविधानामध्ये ज्या नमूद केलेल्या किंवा सांगितलेल्या तरतुदी असतात किंवा नियम असतात त्यानुसार राज्यकारभार करण्याचे अनेक फायदे आहेत. कोणते आता तर गव्हर्नमेंट हॅज टू फंक्शन विदिन अ सेट ऑफ रूल्स. दिस रिड्युसेस द पॉसिबिलिटी ऑफ मिसयूज ऑफ द पॉवर अँड अथॉरिटी दे हॅव बीन गिव्हन. म्हणजे शासनाला नियमांच्या चौकटीत राहून राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे काय होतं, त्यामुळे त्यांना मिळालेले जे अधिकार असतात, सत्ता असते, त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते. अ कॉन्स्टिट्यूशन इन्क्लूड्स द राईट्स अँड फ्रीडम ऑफ द सिटीजन्स. गव्हर्नमेंट कॅनॉट टेक अवे दीज राईट्स. देअरफॉर पीपल्स राईट्स अँड फ्रीडम आर सेफ गार्डेड. म्हणजे काय, संविधानामध्ये जे नागरिकांचे हक्क असतात, त्यांचं स्वातंत्र्य असतं, त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख केलेला असतो आणि शासनाला ते हक्क जे असतात ते हिरावून घेता येत नाही. म्हणून नागरिकांचं हक्क आणि त्यांचं स्वातंत्र्य कसं असतं, सुरक्षित असतं. कळलं का? नंतर रनिंग अ कंट्री ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज द सेम ॲज एस्टॅब्लिशिंग द रूल ऑफ लॉ. देन देर इज नो स्कोप फॉर द मिसयूज ऑफ पॉवर और हाय हँडेड ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे संविधानातील ज्या तरतुदी असतात त्या तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजेच काय की जे राज्य असतं ते कसं असतं, राज्य कायद्याचं राज्य असतं, ते प्रस्थापित करणे होय. कारण काय असतं, कारण त्यात काय असतं, सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला, म्हणजे सत्ता जी असते ती गैरवापर किंवा मनासारखा मनमानी कारभार करू शकत नाही. ठीक आहे. नंतर रनिंग अ country as per the provisions of the constitution is the same of the establishing the rule of law. Then there is no scope for the misuse of power or high handed administration. आता सांगितलं मी तुम्हाला, काय सांगितलं की त्याच्यामुळे काय होतं, संविधानातील तरतुदी असतात त्या तरतुदीनुसार राज्यकारभार चालवणं म्हणजेच काय की कायद्यानुसार राज्यकारभार चालवणं है ना. कायद्यानुसार जे कायदे दिले त्याच्यानुसार राज्यकारभार चालवणं झालं आणि त्याच्यामुळे काय होतं की सत्तेचा गैरवापर केला जात नाही किंवा मनमानी कारभार केल्या जात नाही. इफ अ कंट्री इज रन ॲज पर द कॉन्स्टिट्यूशन द फेथ दॅट कॉमन पीपल हॅव इन द गव्हर्नमेंट इन्क्रीजेस. म्हणजे काय की संविधानानुसार राज्यकारभार होत असल्यामुळे काय होतं की सामान्य माणूस जे असतं की त्या सामान्य माणसांचा काय होतो, शासनावरचा विश्वास वाढतो. संविधानानुसार राज्यकारभार केल्यामुळे आपल्या सर्वसामान्य माणसांचा गव्हर्नमेंटवर, शासनावर काय होतो, विश्वास वाढतो आणि त्यातूनच काय होतं मग, देन दे बिकम कीन ऑन पार्टिसिपेटिंग इन द ॲक्टिव्हिटीज ऑफ द गव्हर्नमेंट. आणि त्याच्यामुळे मग काय होतं, त्याच्यामुळे ते काय करतात, त्यात पार्टिसिपेट करायला उत्सुक असतात. आणि डेमोक्रेसी इज स्ट्रेंथन्ड ड्यू टू द इन्क्रीज्ड पार्टिसिपेशन ऑफ द पीपल. आणि त्यामुळे काय होतं, सामान्य माणसाच्या
सहभागामुळे आपण सामान्य माणसांनी त्यात भाग घेतल्यामुळे लोकशाही अधिक मजबूत बनते. डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही आहे ना. नंतर कॉन्स्टिट्यूशन प्रेझेंट सम पॉलिटिकल आयडियल्स बिफोर द कंट्री. संविधान काय काय करते, त्या त्या देशासमोर काही काही काय ठेवते, राजकीय आदर्श. पॉलिटिकल आयडियल्स म्हणजे राजकीय आदर्श ठेवते. द नेशन इज ऑल्सो बाउंड टू ऍक्ट इन दॅट डायरेक्शन. आणि त्या दिशेने वाटचाल करण्याचं वाटचाल करण्याची काय म्हणू त्याला, बंधन त्या त्या राष्ट्रावर असते. म्हणजे त्या दिशेने वाटचाल ते राष्ट्र करते. इट क्रिएट्स अन ॲटमॉस्फिअर कंडक्टिव्ह टू अटेन वर्ल्ड पीस अँड सिक्युरिटी अँड प्रिझर्वेशन ऑफ ह्युमन राईट्स. आणि त्याच्यामुळे काय होते, जगामध्ये शांतता, सुरक्षितता, मानवी हक्कांचं काय होते, संवर्धन होते. म्हणजे मानवी हक्कांची संवर्धन होऊन त्याला काय होते, आपल्याला त्या हक्कांना पोषक वातावरण मिळते. सिन्स द कॉन्स्टिट्यूशन ऑल्सो इन्क्लूड्स द लिस्ट ऑफ सिटीजन ड्युटीज, इट फिक्सेस द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द सिटीजन्स ॲज वेल. आणि अशा प्रकारे नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची काय होते, जबाबदारी जी असते त्यांच्यावर, ती जबाबदारी ही निश्चित होते. अशा प्रकारे लाईक दिस वी हॅव कम्प्लिटेड up to citizens as well. Okay students, now you have to read this lesson for 2 times and learn and write difficult word also. Okay students, तर बघा आता हा लेसन कंप्लीट झाला की आपला तुमचा हिस्ट्री सिविक्सचा फर्स्ट टर्म एक्झामचा कोर्स पूर्ण झालेला आहे. तर हिस्ट्रीचे 4 लेसन्स आणि सिविक्सचा 1 लेसन अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, धन्यवाद.